अमेरिका ही जगातली सगळ्यात जुनी लोकशाही। अमेरिकेने जगाला वेळोवेळी लोकशाहीचे धडेही घालून दिले। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले। कशी होते ही निवडणुकीची प्रक्रिया, कसा निवडला जातो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। 1789 साली सुरू झालेली ही 58वी अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक आहे। जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडून आले होते। त्या काळी आफ्रिकन अमेरिकन आणि महिलांना अमेरिकेमध्ये मतदानाचा अधिकार नव्हता। मात्र अमेरिकन अध्यक्षपदांच्या निवडणुकीत 2008 सालची निवडणूक ऐतिहासिक अशी ठरली। पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाच्या बराक ओबामांची निवड झाली। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांनी काळाच्या ओघात बरीच काट टाकली आहे। अध्यक्षपदाच्या निवडणुकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुका कधीही पुढे ढकलण्यात आल्या नाहीत वा रद्दही झाल्या नाहीत। नियोजित वेळेतच या निवडणुका पार पडल्या असा या निवडणुकांचा इतिहास आहे। 1864 साली सुरू झालेलं अमेरिकन यादवी युद्ध असोत वा जागतिक मंदी असोत, या निवडणुका ठरलेल्या वेळेतच पार पडल्या। अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांचा विचार करता बहुतांश निवडणुका या शांततेतच पार पडल्यात। याला अपवाद एकच ठरला। 2000 सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप केला। फ्लोरिडा राज्याच्या मतांच्या आकडेवारीवरून निर्माण झालेल्या वादावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं तोडगा काढला आणि जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष बनले। अमेरिकन निवडणुकांच्या इतिहासात गेराल्ड फोर्ड हे निवडून न येताच राष्ट्राध्यक्ष बनलेले एकमेव ठरले। तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी वॉटरगेट प्रकरणात राजीनामा दिला होता, त्यामुळे गेराल्ड फोर्ड हे निवडून न येताच राष्ट्राध्यक्ष बनले। जेव्हा अमेरिका मुख्यतः केवळ शेतीप्रधान देश होता, तेव्हापासूनच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडतात। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट मतदानाद्वारे राष्ट्राध्यक्ष निवडला जात नाही। इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य हे कर्तव्य पार पाडतात। लोक आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवारालाच मत देतात, पण अध्यक्षांची निवड इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य करतात। इलेक्टोरल कॉलेजमध्ये एकूण 539 सदस्य असतात। यामागचं गणित म्हणजे हाऊसचे 435 सदस्य अधिक सिनेटचे 100 सदस्य आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे 4 या आकड्या इतके असे 539 सदस्य असतात। मात्र हे सदस्य आणि अमेरिकन संसदेचे सदस्य वेगवेगळे असतात। अध्यक्षांची निवड करणं हे या सदस्यांचं एकमेव औपचारिक काम असतं। प्रत्येक राज्यातील हाऊस आणि सिनेटच्या सदस्यांच्या बेरजे इतकी सदस्य संख्या प्रत्येक राज्याच्या इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांची असते। म्हणजे कॅलिफोर्नियातून हाऊसमध्ये 53 तर सिनेटमध्ये 2 सदस्य निवडले जातात। तेव्हा इलेक्टोरल कॉलेजमध्ये कॅलिफोर्नियाचे 55 सदस्य असतात। अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यांचे सदस्य इलेक्टोरल कॉलेजमध्ये असतात। अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एखाद्या उमेदवाराला एखाद्या राज्यातून सर्वाधिक मतं मिळाली तर त्या राज्यातील इलेक्टोरल कॉलेजमधली सगळी मतं त्या उमेदवाराला मिळतात। समजा 2008च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या बराक ओबामांना कॅलिफोर्निया प्रांतात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉन मॅकेननपेक्षा 1 मत जरी जास्त मिळालं असतं, तरी राज्यातील इलेक्टोरल कॉलेजमधील सगळीच्या सगळी 55 मतं ओबामांच्या पारड्यात गेली असती। त्यामुळे इलेक्टोरल कॉलेजच्या 539 पैकी 270 सदस्य ज्याच्या बाजूचे असतात तो अध्यक्ष होतो। डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात हे इलेक्टोरल कॉलेजचे सभासद संसदेच्या इमारतीत अर्थात कॅपिटलमध्ये जमतात आणि आपल्या उमेदवाराला मत देतात। ही केवळ औपचारिकता असते आणि कोणा उमेदवाराला इलेक्टोरल कॉलेजमध्ये किती मतं मिळतात हा निकाल नोव्हेंबरमध्येच लागलेला असतो। अमेरिकेच्या अध्यक्षांचा कार्यकाल जास्तीत जास्त 10 वर्ष असतो। 2 कार्यकाल पूर्ण केलेला अध्यक्ष तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत नाही। म्हणजेच वास्तविकदृष्ट्या अध्यक्षांचा कार्यकाल हा 2 कार्यकालांएवढा अर्थात 8 वर्षांचा असतो। अशी ही अत्यंत गुंतागुंतीची पण तितकीच पारदर्शक अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।